नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण नौदलाच्या पहिल्या महिला फायटर पायलट कोण आहे यांसंदर्भातील माहिती बघणार आहोत. त्याचबरोबर विंग्स ऑफ गोल्ड सन्मान म्हणजे काय आणि तो कोणाला देण्यात येतो याबद्दलही माहिती बघणार आहोत. सब लेफ्टनंट आस्था पुनिया या भारतीय नौदलाच्या पहिल्या महिला फायटर पायलट बनल्या आहेत. बेसिक हॉक कन्व्हर्जन कोर्स उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी हे यश मिळवले. सब लेफ्टनंट आस्था पुनिया यांना विंग्स ऑफ गोल्ड प्रदान करण्यात आले. त्यांना हा सन्मान रिअर ॲडमिरल जनक बेवली यांच्या हस्ते INS डेगा बेसवर प्रदान करण्यात आला. विंग्स ऑफ गोल्ड सन्मान हा नौदल वैमानिकांना देण्यात येणारा एक विशेष बॅच आहे. संबंधित अधिकाऱ्याने उड्डाण प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले आहे आणि तो एक पात्र वैमानिक बनला आहे असा या विंग्स ऑफ गोल्ड बॅचचा अर्थ आहे. नोट: अवनी चतुर्वेदी यांनी 2018 मध्ये MiG-21 मधून उड्डाण केले. एकटीने लढाऊ विमान उडवणारी पहिली महिला वैमानिक अवनी चतुर्वेदी या आहेत. अवनी चतुर्वेदी या भारतीय वायुदलाची म्हणजेच इंडियन एअर फोर्सच्या पहिली महिला फायटर पायलट आहे. तर आस्था पुनिया या भारतीय नौदलाच्या म्हणजेच इंडियन नेव्हीच्या पहिल्या महिला फायटर पायलट आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नौदलाच्या पहिल्या महिला फायटर पायलट कोण आहेत आणि त्यांबद्दल माहिती बघितली. सरळ सेवा, तलाठी, अग्निवीर, SSC GD यांसारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये विचारला जाणारा संभाव्य प्रश्न तुमच्यासाठी. भारतीय नौदलातील पहिली महिला लढाऊ वैमानिक कोण? पर्याय 1 अवनी चतुर्वेदी, पर्याय 2 आस्था पुनिया, पर्याय 3 शुभांगी स्वरूप, पर्याय 4 नम्रता चंडी. तुमचे उत्तर कमेंट करा. योग्य उत्तरासाठी आणि या टॉपिकच्या नोटसाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आणि TCS9 या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एखाद्या नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.